पुणतांबा शहर शिवसेना व शिव आरोग्य सेना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यसम्राट आरोग्यदूत प्रसिद्ध वेदाचार्य कैलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। आज पुणतांबा शहरात मोफत औषध वाटप आयुर्वेदिक उपचार शिबिर पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात मुंबई येथील कार्यसम्राट आरोग्यदूत प्रसिद्ध वेदाचार्य श्री कैलासराव देशमुख साहेब मुंबई व श्री सत्यवान सोनवणे साहेब मुंबई यांच्या सहकार्याने पुणतांबा व पंचक्रोशीतील 400 ते 500 नागरिक माता भगिनी यांना प्रदीर्घ आजारावर मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात आली। तसेच ॲसिडिटी, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर घरगुती सोपे पद्धतीने इलाज करण्यासाठी वेदाचार्य कैलासराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले। याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कुलकर्णी यांनी करून शिबिराचे अध्यक्षस्थानी पुणतांबा येथील शिवसेना नेते सुहासराव वहाडणे पाहोते, मेथडिस्ट चर्चचे फादर श्री जॉन पीटर साहेब, श्रीरामपूर शिव अंगणवाडी सेना जिल्हा प्रमुख शारदाताई कदम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सोनवणे, वाल्मिक कुलकर्णी सर, रक्तवीर अभयभैया तेलतुंबडे, पत्रकार मनोज गुजराती सर, सचिन धनवटे, चांगदेव पा धनवटे, विलास जगदाळे, चांगदेवनगर उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर नन्नवरे, विशाल कचरे, धनंजय शिंदे, सोमनाथ गायकवाड, मारुती आहेर, सौ चित्रा कुलकर्णी, युवती सेना उप अधिकारी नेहा कुलकर्णी, उत्कर्ष कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। शिबिरासाठी पुणे, नंदुरबार, संभाजीनगर, जालना, नाशिक, श्रीरामपूर पौ मोरगेवस्ती सुतगिरणी, टिळकनगर, माळवडगाव, मराठवाड्यातील डोणगाव, लाखगंगा, पुरणगाव येथील महिला माता भगिनी यांचे सह मोठ्या संख्येने रुग्ण यावेळी उपस्थित होते। शिबिरात सहभाग घेण्यासाठी शेकडो रुग्णांना उशीर झाल्यामुळे परत जावे लागले। याचे कारण असे की पुणतांबाकरांनी शिबिराचे जास्त महत्त्व जाणले नाही, परंतु पुणतांबा येथील प्रसिद्ध सुरुची आचारी चंद्रकांत तोरपे, ज्येष्ठ नागरिक गंगाधर झगडे, सौ कमल कुराडे, लक्ष्मण कुराडे यांचे 10 वर्षापासूनचे गुडघेदुखीसाठी आराम पडला। चंद्रकांत तोरपे यांना 7 ते 8 वर्षापासून चालता येत नव्हते व 5-10 मिनिटे उभे राहिले तर थकवा जाणवत होता, लगेच बसून घेत होते, अशा अनेक आजाराने त्रस्त होते। प्रथम त्यांचेवर वेदाचार्य डॉ कैलासराव देशमुख यांनी उपचार करून त्यांना जास्त चालायला लावले व कमीत कमी 1 ते 1.5 तास ते उभे राहिले। नंतर पुणतांबाकरांनी शिबिराकडे मोठ्या संख्येने धाव घेऊन तोबा गर्दी करून 8 दिवसापूर्वी नावनोंदणी करणारे रुग्णांची ससे हुलपट केली। त्यातही यावेळी आयोजक शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी ज्या रुग्णांना औषधाचा लाभ झाला नाही त्यांचे नाव व आजाराचे स्वरूप नोंदणी सौ चित्रा कुलकर्णी व नेहा महेश कुलकर्णी यांच्याकडे करून त्यांना लवकरच मुंबई येथून औषधे उपलब्ध करून वाटप करण्यात येणार आहे, असे सांगून दिलासा दिला। RKS न्यूज साठी असलम सय्यद, पुणतांबा। देशमुख साहेब शिबिर मध्ये आलते, काय गुडघ्याचं डोळ्यांचं औषध दिलं, फरक पडला 2 दिवसात। 10 दिवसापासून होता आजार, तर 2 दिवसात थोडं फरक पडलं बा, चालायला लागलं। किती वर्षापासून? 10 वर्षापासून। 10 वर्षापासून तुम्हाला कोणी 1 रुपया मागितला? 1 रुपयाची अपेक्षा केली? डॉक्टरांनी केली, मी केली? नाश्ता, पोहे बिये सहकार्य केलं। बाकी आता काही तुम्हाला म्हणजे त्रास नाही गुडघ्याचा? गुडघ्याचा नाहीये, फक्त आता डायबिटीस। मग तुम्ही त्या डॉक्टरला का सांगितलं नाही डायबिटीस? गेले, मला वाटलं नुसतं डोळ्याचं गुडघ्याचंच असेल म्हणून मी बोलले नाही।